मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 बॅच 1 अंतर्गत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील एकूण 5 रस्त्यांसाठी 60 कोटी 10 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये अहमदपूर तालुक्यातील नंबर 1 राज्य महामार्ग क्रमांक 249 शिरूर ताजबंद चोगळी माकणी उमरगा यल्लादेवी खरबवाडी ते तालुका सरहद्द रस्ता एकूण लांबी 10.150 किलोमीटर, रक्कम 13 कोटी 41 लाख रुपये। नंबर 2 राज्य महामार्ग क्रमांक 56 धानोरा हिप्पळगाव हाडोळती आनंदवाडी तालुका सरहद्द रस्ता एकूण लांबी 3.150 किलोमीटर, रक्कम 4 कोटी 42 लाख रुपये। नंबर 3 राज्य मार्ग क्रमांक 56 ते लांजी तांबडसांगवी जिल्हा मार्ग 21 वेळेगाव नांदेड केंद्रेवाडी अंधोरी रस्ता एकूण लांबी 15.720 किलोमीटर, रक्कम 23 कोटी 43 लाख। नंबर 4 चाकूर तालुक्यातील जिल्हा मार्ग क्रमांक 30 टाकळगाव रस्ता लांबी 4.100 किलोमीटर, रक्कम 5 कोटी 52 लाख रुपये। आणि 5 सुगाव ते आष्टा राज्य मार्ग क्रमांक 63 रस्ता एकूण लांबी 7.230 किलोमीटर, रक्कम 13 कोटी 30 लाख रुपये। अशा एकूण 5 रस्त्यांच्या 60 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। शासन स्तरावर सातत्याने या कामाचा पाठपुरावा आमदार बाबासाहेब पाटील यांनी केला होता। आता या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली आहे। तसेच निश्चित कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात येणार असून अहमदपूर चाकूर मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांची स्थिती सुधारून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे। या कामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, कार्यकारी अभियंता खैराती व उपअभियंता DR मुकदम यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले। आवाज बहुजनांचा।